नमस्कार. आता आपण टिश्यू म्हणजे मराठीमध्ये उती किंवा उतक असं त्याला म्हणतो. काय असते हे? आपलं शरीर हे पेशींनी बनलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहे. प्रत्येक प्रकारची पेशी हे वेगवेगळं काम करत असते. एकटी पेशी एक काम करते का? नाही. भरपूर साऱ्या पेशी एकत्र येतात आणि त्याला टिश्यू म्हणतात आणि त्याच टिश्यूबद्दल आपण पाहतो. ठीक आहे. पहा, अनेक पेशींचा एकत्रित ग्रुप म्हणजे टिश्यू, उती किंवा उतक. आता हे 4 प्रकारचे असतात. एक आहे इपिथेलियल, दुसरा आहे कनेक्टिव्ह टिश्यू, तिसरा आहे मस्क्युलर टिश्यू आणि चौथा आहे नर्वस टिश्यू. आता एक एक करून सगळ्यांना आपण मराठीमध्ये पण तुम्हाला सांगतो. इपिथेलियल म्हणजे अभिस्तर उती. आता अभिस्तर उती म्हणजे काय? आपल्या शरीरावरती जी काही त्वचा आहे ती त्वचा यांनी बनलेली आहे, अभिस्तर उतीने बनलेली आहे. त्यानंतर जे आपले आतडे आहे, रक्तवाहिन्या आहे, अवयवावरचं जे काही आवरण आहे ते सर्व इपिथेलियल टिश्यूने बनलेलं आहे. जास्त काही नाही आहे. बाह्य शरीर, अवयवांवरील आवरण, आतडे, रक्तवाहिन्या हे सर्व इपिथेलियलने बनलेलं आहे, अभिस्तर उतीने बनलेलं आहे. एवढं काही महत्त्वाचं नाही, हा महत्त्वाचा आहे. पहा, कनेक्टिव्ह टिश्यू, संयोजी उती. आता संयोजी उतीचे पण वेगवेगळे प्रकार. संयोजी याच्या नावातच बघा ना, कनेक्टिव्ह टिश्यू कनेक्ट करत असते. शरीरामधले वेगवेगळे भाग एकमेकांना कनेक्ट करण्याचं काम हे करत असते. जसं रक्त पाहा ना तुम्ही, रक्त आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागामध्ये असते, कनेक्ट करते आपल्या प्रत्येक भागाला. बोन सुद्धा, आपले हाडं सुद्धा आपल्या प्रत्येक भागामध्ये आहे. ठीक आहे. तर हे बोन झालं, ॲडिपोस टिश्यू. एकेकाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. ब्लड, एरोलर, टेंडन, कार्टिलेज, लिगामेंट असे 7 प्रकारचे हे कॅटेगरीमध्ये येतात. कनेक्टिव्ह टिश्यू या कॅटेगरीमध्ये येतात. आता एक स्वप्न पडलं होतं मला 4-5 दिवसाआधी. स्वप्नामध्ये ना मी असं उभं होतो आणि एक छोटीशी 2 वर्षाची मुलगी पळत पळत माझ्याकडे येत होती. तिने टिकली लावली होती छोटीशी. ती टिकली दाखवायसाठी तर ती काय म्हणते मला, बाबा टिकली. समजलं बाब, म्हणजे लग्न झालेलं होतं माझं आणि 2 वर्षाची मुलगी पण होती. मला छान दिसतेस तू, कोणी लावून दिली टिकली? तर ती म्हणाली, आईने लावून दिली. म्हणलं बघू आई कुठे आहे? तर ती माझं बोट पकडलं तिने आणि मला घेऊन चालली आईकडे. तर असं म्युझिक वाजायला लागलं. म्युझिक काही रोमॅन्टिक नव्हतं, एकदम बकवास, एकदम भंगार म्युझिक होतं आणि खूप जोरजोरात वाजत होतं. एवढं जोरात वाजत होतं की ते मला जाग आली. आणि ते म्युझिक कशाचं होतं? माझ्या मोबाईलमधला जो अलार्म होता ना, सकाळचा जो 4 वाजताचा अलार्म, तर त्याचं म्युझिक होतं ते. एवढा डोकं खराब झालं माझं. मी धरले मोबाईलमधले सगळे अलार्म बंद करून टाकले. त्या अलार्म गेल्यामुळे सगळा म्हणजे सपनों की लड़की से मिलने वाला था हो गया हो. त्याच्यामुळेच मी हे 4-5 दिवस उठलो नाही सकाळी आणि हे व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर जाऊ द्या, असो. अचानक आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं. पर्सनल गोष्ट आहे ते, तुम्ही जवळची आहे म्हणून तुम्हाला सांगितलं मी. तर कनेक्टिव्ह टिश्यूबद्दल आपण चर्चा करत होतो. कनेक्टिव्ह टिश्यू, संयोजी उती, याचे हे 7 वेगवेगळे प्रकार आहेत. कोणकोणते आहेत? तर बोन, ॲडिपोज, ब्लड, एरोलर, टेंडन, कार्टिलेज, लिगामेंट. कसं पाठ करायचं? तर प्रत्येक पहिला शब्द घ्यायचा. BA बाबा. त्याच्यानंतर टिकली. ठीक आहे, बाबा टिकली, हीच आपली ट्रिक आहे. बी वरून काय येणार? बोन. बोन म्हणजे अस्थि. हे काय असते? आपल्या जे हाड जे आहेत आपल्या शरीराला सपोर्ट देते, आपल्या शरीराला आकार देते. आता लक्षात. त्याच्यानंतर ॲडिपोस टिश्यू. ॲडिपोस टिश्यू म्हणजे बघा, हे अशा पेशी असतात. म्हणजे ॲडिपोस टिश्यू कशाने बनलेला आहे? पेशींनी बनलेला आहे. त्या पेशींमध्ये ना फॅट्स जमा होते. फॅट्स म्हणजे मेद जमा होते. तर त्यालाच ॲडिपोज असं म्हणत असतो. आपल्या शरीरामध्ये जे लठ्ठपणा येतो, तर लठ्ठपणा येतो म्हणजे नेमकं काय वाढते? तर ॲडिपोस टिश्यूचं प्रमाण वाढते आपल्या शरीरामधलं. ठीक आहे. त्यानंतर ब्लड हा सुद्धा एक कनेक्टिव्ह टिश्यूचा भाग आहे. हे काय करत असते? तर ऑक्सिजन आणि जे पोषक द्रव्य आहे तर ते आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागामध्ये घेऊन जायचं काम हे ब्लड करत असते, रक्त करत असते. त्यानंतर आहे एरोलर टिश्यू. याच्यामध्ये एक पदार्थ असतो, जेली सारखा पदार्थ असतो. हा ना स्पंज सारखा असतो. ठीक आहे. आणि त्याचमुळे हे यादी बनलेले जे टिश्यू आहेत ते सुद्धा स्पंज सारखे, गादीसारखे, उशीसारखे असतात, कुशनसारखे असतात. तर ते आपल्या अवयवांना, त्वचेच्या खाली असते, अवयवांना आधार देण्याचं, आधार म्हणजे सपोर्ट, म्हणजे एक प्रकारे शॉक ऑब्झर्व्हरचं काम करत असते, सुरक्षा करण्याचं काम हे एरोलर टिश्यू करत असतात. त्यानंतर टेंडन, कार्टिलेज आणि लिगामेंट एका सोबत पाहू आपण. बघा, हे 2 हाडं आहेत. या हाडांचा शेवटचा जो भाग आहे ना, तो ना सॉफ्ट असतो. तो याच्यापेक्षा ना कडक, याच्यापेक्षा ना थोडा एवढा सॉफ्ट असतो की तो तुटू शकतो. आता जे नॉनव्हेज खातात त्यांना हे बरोबर माहीत असेल की हा जो भाग असतो ना तो दातांनी चावतो. ठीक आहे. तर हा जो भागाला कार्टिलेज असं म्हणतात. कार्टिलेज म्हणजे सॉफ्ट बोन, मृदू हाडे. आणि हे 2 जे हाड आहेत, आता हे एक हाड आहे आणि हे 2 एकमेकांना कनेक्ट आहे. कशाने कनेक्ट आहे? तर याने कनेक्ट आहे. याला लिगामेंट बनत असतात. ऍक्च्युली हे स्नायू जे असतात ना आपले, स्नायू एकदम मऊ असतात, एकदम स्मूथ असतात, सॉफ्ट असतात आणि हाडे अतिशय जास्त कठोर असतात. परंतु हे जे लिगामेंट असतात ना, स्नायूसारखे मृदू पण नसतात आणि हाडांसारखे कठोर पण नसतात. ते मध्यभागी कुठेतरी येते. ठीक आहे. तर यांना आपण लिगामेंट म्हणत असतो. लिगामेंट काय करत असते? 2 हाडांना जोडण्याचं काम करत असते. ठीक आहे. आणि हा जो लिगामेंट आहे, हाडांना जिथे चिकटलेला असतो तर तो जो भाग असतो त्याला टेंडन्स असं म्हणतात. याला लक्षात आहे तिघांचा अर्थ. टेंडन्स म्हणजे हाडांना चिकटलेला भाग,
त्याला टेंडन्स म्हणणार. दोन हाडांना जोडणारा लिगामेंट असतो आणि हाडांचा जो शेवटचा जो टोक असते ते सॉफ्ट असते जरा, ठीक आहे, तर ते कार्टिलेजनी बनलेलं असते. बस एवढंच आहे. आता लिगामेंट बघा, डॉक्टरकडे कधी कधी काही फ्रॅक्चर वगैरे झालं तर डॉक्टर काय म्हणते, हाडांचं फ्रॅक्चर नाही आहे, बोन फ्रॅक्चर नाही आहे, ते लिगामेंट फ्रॅक्चर आहे, ते होऊन जाईल लवकर. तर लिगामेंट फ्रॅक्चर म्हणजे नेमकं काय, तर हे फ्रॅक्चर होतं. जसं आता बघा ह्या बोटाचं हे बघा कडक आहे की नाही, हे लिगामेंट आहे. पायाला पण असते भरपूर सारे, ते लिगामेंट असतात. हे प्रत्येक हाडांना जोडण्याचं काम हे लिगामेंट करत असतात. आता पुढचं बघू आपण मस्क्युलर टिश्यू, सर्वात महत्वाचा आहे, याच्यावरती प्रश्न पण आलेले आहे. मस्क्युलर टिश्यूचा अर्थ होतो मराठीमध्ये अस्थि नाही काय, स्नायू उती. अस्थि म्हणजे आपले बोन होतात, तर स्नायू उती हेच आपल्या शरीराचं इंजिन आहे. आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो, डिझेल टाकतो, त्याच्यानंतर गाडीमध्ये इंजिन सुरू होते, ते पिस्टन वर खाली होते आणि ते चालायला लागते. त्याच प्रकारे आपल्या शरीरामधलं इंजिन कुठे, वर खाली काय होते, मसल्सचा आकार कमी जास्त होतो, त्याच्यामुळे आपण हालचाल करू शकतो. तर नेमकं तिथे काय होते आपण पाहू, ते टेक्निकल गोष्ट आपण पाहू, पण त्याच्या आधी आपण हे जे मसल्स आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे असतात ते आपण पाहू. बघा, दोन प्रकारचे असतात, इनव्हॉलंटरी आणि व्हॉलंटरी. म्हणजे अशा काही मसल्स आहेत ज्याच्यावरती आपला कंट्रोल नसतो आणि अशा काही मसल आहे ज्याच्यावरती आपला कंट्रोल असतो. ज्याच्यावरती आपला कंट्रोल नसतो त्यांना आपण अनैच्छिक म्हणत असतो. इनव्हॉलंटरी म्हणजे आपल्या इच्छेनुसार त्या वागत नाहीत. कोणत्या आहेत, जसं आपण बघा आता अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर अन्न नलिकेमधून ते अन्नाचा घास जो आहे तो असा खाली जातो आणि मग त्या जठरमध्ये जातो, ठीक आहे. आता हे तुम्ही म्हणाल की गुरुत्वाकर्षण शक्ती ओढत असेल त्याला, नाही, तुम्ही उलटे व्हा आणि मग घास गिळण्याचा प्रयत्न करा, थोडासा त्रास होईल तरी पण तो जठरामध्ये जाईल, तो असा वर करून जाईल असतो. ते कशामुळे होते, कारण ही जी अन्न नलिका आहे ना हिचा आकार बदलत जातो आणि हा आकार बदलत त्या घासाला खाली ढकलते, ठीक आहे. त्याचप्रकारे हे जे स्टमक आहे आपलं ते सुद्धा हलत असते. कशासाठी, की जेणेकरून ते HCl आणि पेप्सिन नावाचं ज्याच्यामध्ये जे एन्झाईम असते तर ते मिक्स व्हावं अन्नामध्ये, जेणेकरून त्याचं डायजेशन चांगलं व्हावं. तर हलत असते, सतत हलत असते ते. त्याचप्रकारे मग जे छोटे आतडे मोठे आतडे ते सुद्धा हलत असतात, ठीक आहे. हे सर्वच्या सर्व आपल्या कंट्रोलमध्ये नसते, ते सर्व मेंदू इनकॉन्शियसली कंट्रोल करत असतो, त्याला आपण इनव्हॉलंटरी ऍक्शन म्हणतो. आता हे ज्या मसलनी बनलेले आहे त्याला स्मूथ मसल म्हणतो. जे आपलं जठर आहे किंवा आतडे आहे ज्या मसलनी बनलेले आहे तर ते स्मूथ मसल. तुम्ही म्हणाल आतडे तर यांनी बनलेले होते, या इपिथेलियलनी. वरचा भाग जो आहे तो इपिथेलियलचा, खालचा जो भाग आहे तर तो स्टमकचा. प्रॉपर जे मसल जे आहेत ते हे आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर हृदय सुद्धा आपलं कंटिन्यू पंप करत राहते, जलमल्यापासून तर मरतपर्यंत कंटिन्यू असं पंप करत राहते. तर हे कशाने बनलेलं आहे, तर हे याच्या मसल्सला, ते पण सगळे मसल एकसारखेच काम करते, परंतु प्रत्येकाच्या मसलला नाव आहे वेगवेगळं. कार्डियाकचा अर्थच मुळात हार्ट असं होत असते, हार्ट हृदय, ठीक आहे. हे कार्डियाक मसल म्हणतात त्याला, हृदयाचे स्नायू. तर हे दोन्ही पण स्मूथ मसल आणि कार्डियाक मसल हे दोन्ही पण इनव्हॉलंटरीमध्ये येतात. मग व्हॉलंटरीमध्ये कोणते येतात, तर जे आपले हातापायाचे, ज्याच्यावरती आपण कंट्रोल आहे, या मसलला आपण कंट्रोल करू शकतो. पायाच्या मसलला आपण कंट्रोल करू, आपण इव्हन पोटाचा वरचा जो भाग आहे त्याला पण आपण कंट्रोल करू शकतो, ठीक आहे. तर हे ज्याच्यावरती कंट्रोल करता येते त्याला आपण व्हॉलंटरी मसल्स म्हणतो, ऐच्छिक स्नायू. तर हे कशाला असतात, हे कशाला जोडलेले असतात, हे स्केलेटन आपल्या हाडांना जोडलेले असतात, हे हाडांना जोडलेले आहेत सगळे, ठीक आहे. म्हणून यांना आपण अस्थि स्नायू असं म्हणत असतो. हे कुठे असतात, आपल्या हातांना जोडलेले स्नायू, याच्यामुळेच आपण चालू फिरू शकतो. आता बघा, आता हे कसं काय आपण चालू फिरू शकतो आणि याच्यावरतीच प्रश्न आहे. आपले जे मसल्स आहे, आता एक उदाहरण घेतो मी इथल्या मसलचं. आता हे जे मसल आहे इथे, हे मसल कशाने बनलेलं आहे, मसल फायबरने बनलेलं आहे. एक मसल असंख्य भरपूर साऱ्या मसल फायबरने बनलेले असतात, ठीक आहे. मसल फायबर, आता हा शब्द नवीन आला शब्द, मसल फायबर म्हणजे स्नायू तंतुके. आता एक स्नायू तंतुक्यांमध्ये भरपूर सारे सार्कोमर्स असतात. सार्कोमर्स, आता हा दुसरा नवीन शब्द आहे. एका स्नायूमध्ये भरपूर सारे मसल फायबर असतात आणि एका मसल फायबरमध्ये भरपूर सारे सार्कोमर्स असतात. आता हे सार्कोमर काय आहे, सार्कोमर म्हणजे हे चित्र बघा तुम्ही आता डोक्यात ठेवा. सार्कोमर म्हणजे हे अशा प्रकारचं दिसते ते, ठीक आहे. याच्यामध्ये जो लाल भाग आहे त्याला मायोसिन म्हणतात आणि जो हा छोटे छोटे जे निळ्या रंगाचे दिसतात ना याला आपण ऍक्टिन म्हणत असतो. तर ऍक्टिन आणि मायोसिन हे दोन प्रकारचे प्रोटीन फायबर आहेत, प्रोटीन फिलामेंट आहेत. ह्या दोघांच्या जोडीला म्हणजे हे जेव्हा हे स्ट्रक्चर बनते, भरपूर सारे ऍक्टिन आणि भरपूर सारे मायोसिन हे जे बनतात याला आपण काय म्हणतो, सार्कोमर असं म्हणत असतो, ठीक आहे. आता इथे होते काय नेमकं, जेव्हा आपल्या शरीरामध्ये ऊर्जा कुठे बनते, तर आपल्या मायटोकॉन्ड्रिया जो असतो तंतुकणिका त्याच्यामध्ये ऊर्जा एटीपीच्या रूपामध्ये बनते, आपल्याला माहिती आहे. आता ही जी ऊर्जा आहे तर प्रत्येक पेशीजवळ असते, ठीक आहे. ही ऊर्जा रिलीज करते एटीपी. कोण वापरते, हे मसल वापरतात. मसलमध्ये नेमकं कोण वापरते, हे सार्कोमरमधले ऍक्टिन आणि प्रोटीन वापरतात. ऍक्टिन आणि मायोसिन हे जे दोन प्रोटीन आहेत ते वापरतात. हे कसे वापरतात, जेव्हा ते यांना ऊर्जा मिळते तेव्हा काय करतात, हे एकमेकांच्या जवळ येतात. हे दोन जे आहेत, दोन ऍक्टिनवाले हे एकमेकांच्या जवळ येतात. हे मायोसिन वरतून घसरतात, ते स्लाइड होतात, स्लाइड
ठीक आहे, म्हणून याला स्लायडिंग फिलामेंट असं म्हणतो, एकमेकांवरून घसरते ना, स्लायडिंग फिलामेंट. आता हे जवळ येतील तर याची लांबी बघा बरं, आधी हे एवढ्या लांबीचे होते, आता हे जवळ आल्यानंतर हे छोटे होईल की नाही. बस हे जे मसल्स असतात जेव्हा हे जवळ येतात ते छोटे होतील, आणि छोटे होत असताना या हाडाला ते असे ओढतील, म्हणून हा हात हा वर येतो. लक्षात, अशा प्रकारे हे काम करत असते. बघा, ऊर्जा मिळाली की हे स्लाइड होतात, आणि स्लाइड झाला की याचा आकार कमी होतो. तर अशा प्रकारे याचा आकार कमी जास्त होऊ शकतो. यालाच आपण काय म्हणतो, स्लायडिंग फिलामेंट थेरी. स्लायडिंग फिलामेंट थेरी. आणि ही कोणी दिली तर हक्सले आणि निडरजर्के हे दोघांनी मिळून ही थेरी बनवलेली आहे, म्हणजे डिस्कवर केलेली आहे. आणि अशा प्रकारे याच्यावरती प्रश्न पण आलेला आहे, हक्सले आणि निडरजर्के ह्या दोघांनी मिळून ही बनवलेली आहे. त्याच प्रकारे हे सार्कोमरवरती पण प्रश्न विचारलेला आहे. तर एवढं होतं मसल फायबरमध्ये. ठीक आहे, मसल टिश्यू महत्वाचा होता. आता जो सर्वात शेवटचा जो आहे छोटासा नर्वस टिश्यू, मज्जातंतू टिश्यू म्हणजे उती, मज्जातंतू उती. आता हे काय आहे तर आपला जो मेंदू आहे, मेंदू कशाने बनलेला आहे, या मज्जातंतू उतीने बनलेला आहे. कोणते याच्यामध्ये पेशी असतात तर न्यूरॉन्स असतात. भरपूर साऱ्या पेशींपैकी एक पेशी कोणती असते, न्यूरॉन, जी आपल्या शरीराला वेगवेगळ्या ठिकाणी सिग्नल देण्याचं काम करत असते. इथे चिमटा घेतला लगेच आपल्याला माहित पडते की ते काहीतरी झालेलं आहे, चिमटा घेतलेला कोणीतरी. कसं काय, कारण इथे पण न्यूरॉन आहे. न्यूरॉनचे पूर्ण शरीरामध्ये जाळे असतात, जाळे, याला काय म्हणतो आपण, न्यूरल नेटवर्क असं म्हणत असतो. ठीक आहे, तर हे सर्व कशाने बनलेलं असते तर नर्वस टिश्यूने बनलेलं असते. आपला मेंदू कशाने बनलेला असतो, नर्वस टिश्यू. आपला जो मागचा पाठीचा स्पायनल कॉर्ड म्हणतो तर तो सुद्धा कशाने बनलेला आहे, या नर्वस टिश्यू, मज्जातंतू उतीने बनलेला आहे. तर अशा प्रकारचे आपण 4 पाहिले, इपिथेलियल, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न कुठे विचारला तर मस्क्युलर टिश्यूवरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद.